त्यामुळे एकादशीच्या वारकऱ्यांनाही विनंती की त्यांची व्यवस्था केलेली कुणीही जायचं नाही. पण मान्यवर मार्गदर्शकांच्या परवानगीने 4 ते 5 राहिलेले आहेत. ओके ठीक. यानंतर आपण या गोष्टीची आवर्जून वाट पाहत आहात ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते संत तुकारामांच्या शब्दात सांगायचं म्हणजे अंबागिरी शब्दांची धन असं शब्दाचं धन आपल्याला देणारे ज्ञान आता यशवंती गोसावी आपल्याला मार्गदर्शन करतील. याचा आवाज वाढवा जरा, हे कमी करू नका. मला माहिती आहे आता व्याख्याना इतकी वेळ उरलेली नाहीये, त्यामुळे मी खूप अंत बघणार नाही. अगदी 5 ते 10 मिनिटं आपली सगळ्यांची घेतो. खर तर व्याख्यानाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक वर्षापासून येतोय. अनेक वर्षामध्ये मागच्याही वर्षी आत्ताही शिवजयंतीच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये असेल, उदगीरमध्ये असेल, भालकीमध्ये असेल, वेगवेगळ्या भागामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं येतोय. आणि दशनाम गोसावी समाजाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा लातूरमध्ये अनेक वर्षानंतर येतोय. पण अनेक दिवसानंतर आल्यानंतर पहिल्यांदा लातूरमध्ये दशनाम गोसावी समाजाच्या कार्यक्रमात आल्यावर समाधान वाटलं. कारण विचारपीठावर तोलामोलाची माणसं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय महिला सन्मानाचा हा सोहळा आपण सर्वांनी आयोजित केला. त्या महिलांपासून या कार्यक्रमाची, या उपक्रमाची सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलानं काय व्हावं, तर आपल्या मुलानं सर्वोच्च व्हावं, म्हणजे छत्रपती व्हावं. आणि जे स्वप्न एका आईच्या निमित्तानं पूर्ण झालं त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य प्रत्येकाला माहिती आहे. पण महात्मा फुलेंच्या कार्याच्या पाठीमागं सावली म्हणून ज्या उभ्या राहिल्या आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महात्मा फुलेंचं कार्य ज्यांच्यामुळे जगासमोर आणलं त्या सावित्रीबाई फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जगामध्ये आहे, जगातल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये आहे. पण बाबासाहेब घडायचं सगळ्यात मोठं कारण हे बाबासाहेबांच्या पत्नी रमाई आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांच्यासह ज्या तमाम स्त्रिया आहेत या प्रत्येक स्त्रीच्या त्यागाला आणि इथं बसणाऱ्या प्रत्येक माता भगिनीच्या त्यागाला प्रथमतः तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये वंदन करतो, अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विचारपीठावर स्थानापन्न असणारे आमचे मोठे बंधू तथा शिववंशी दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत भाऊ गोसावी, विचारपीठावर स्थानापन्न असणारे खानदेश दशनाम गोसावी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा राज्यभर समाजातल्या अडीअडचणींकरता वयाची किंवा पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची काळजी न करता सतत धावून जाणारे सन्माननीय भाऊसाहेब तथा साहेबराव गोसावी. समाजातली माणसं धार्मिक क्षेत्रात आहेत, आर्थिक क्षेत्रात आहेत, प्रशासकीय क्षेत्रामध्ये आहेत. पण राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या लोकांची संख्या कमी आहे. कारण ज्याचं डोकी जास्त त्यांची संख्या राजकारणामध्ये जास्त हा नियम आहे. पण राजकारणामध्ये संख्या कमी असताना सुद्धा केवळ 4 ते 5 मतदान आपलं असताना सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये, नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जे निवडून आलेत ते आमचे बंधू सन्माननीय अमोलदादा भारती या ठिकाणी आहेत, सन्माननीय शुभांगीताई भारती, आदरणीय डॉक्टर भागीरथीताई गोसावी, सन्माननीय मेघाताई भारती, आमचे बंधू सन्माननीय स्वप्नील भैया भारती. आणि या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्याच्या माध्यमातून समाजाला जोडणारी माणसं उभी करून खऱ्या अर्थानं धर्मवीर भाऊ असतील, मकरंद भाऊ असतील, प्रवीण भाऊ असतील, विनायक भाऊ असतील, राजेंद्र भाऊ असतील, सगळे एक नाही या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं समाजाला जोडायचा जो उपक्रम हाती घेतला त्याबद्दल या सर्वांचं टाळ्यांच्या जोरदार कडकडाटामध्ये एकदा मनपूर्वक गौरव करायला हवा. खर तर स्वप्नील भैया मी काही बोलणार नव्हतो, मला तुम्ही विषय काढला त्यामुळे थोडंसं बोललं पाहिजे. आज एकादशी आहे, नाही एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्तानं आम्ही रात्री निघालो पुण्यामधून, सकाळी लातूरमध्ये पोहोचलो आणि लातूरमध्ये पोहोचल्यानंतर माझ्यासोबत माझे बंधू महेंद्र भारती या ठिकाणी, अमोल भारती त्या सकाळी आलेत. आणि मग आम्ही आल्यानंतर असं ठरवलं की येतोय तर जरा महादेवाचं दर्शन घेऊन आलं पाहिजे. आपण महादेवाला मानणारी माणसं आहेत. आणि मग महादेवाच्या दर्शनाला येत असताना कार्यक्रमाची पत्रिका बघितली तर पत्रिकेमध्ये सूर्यकांत भाऊ सगळेच देव दिसले. पद्माकर नाव आहे, देवाचं नाव आहे,
व्यंकटेश नाव आहे, बालाजीचं नाव आहे, प्रवीण नाव आहे, विष्णूचं नाव आहे, मकरन नाव आहे, महादेवाचं नाव आहे. ही सगळी देवाचीच नावं दिसली आणि या सगळ्या देवांमध्ये महादेव म्हणजे धर्मवीर आहे. मी म्हटलं सगळ्या देवांचं दर्शन इथं होणार आहे, पण महादेवाच्या दर्शनाला जाताना आजकाल सगळ्यात मोठी अडचण अशी झाली आहे की महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर आजकाल नंदी महादेवाच्या पुढे असतो आणि त्या नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय महादेवाच्या दर्शनालाच पुढे जाता येत नाही. समाजामध्ये अनेक ठिकाणी असे नंदी आहेत, म्हणजे आम्ही ठरवू तरच महादेव, आम्ही बघू तरच महादेवापर्यंत जाता येणार. समाजातले नंदी बाजूला करून महादेवापर्यंत जाता आलं पाहिजे, तर तो मंदिर आहे, तर त्या मंदिराला अर्थ आहे. कारण महादेव कुण्या एकाचा नाही, महादेव सगळ्यांचा आहे, हे बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज सुंदर असा कार्यक्रम या निमित्तानं महिला सन्मानाचा आपण या ठिकाणी घेतला. जास्त बोलणं उचित नाही, पण तरी सुद्धा मला सगळ्या महिलांचा इतका अभिमान आहे, सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी झाला. आणि मी आवर्जून उल्लेख करून सांगतो, पुरस्कार 3 प्रकारचे असतात. पहिला पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार देताना सांगितलं जातं की हा पुरस्कार घ्या, आणि आतापर्यंत आपण काहीच केलं नाही, किमान या निमित्तानं तरी काहीतरी करा, त्याकरता पहिला पुरस्कार. दुसरा पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार दिल्यानंतर सांगितलं जातं की आतापर्यंत जेवढे उद्योग केले तेवढे भरपूर झाले, आता हा पुरस्कार घ्या आणि थांबा, त्याकरता दुसरा पुरस्कार असतो. आणि तिसरा पुरस्कार दिला जातो आणि सांगितलं जातं की आतापर्यंत तुम्ही जे काम केलं ते समाजाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या हातून असंच सुंदर काम हो, त्याकरता हा पुरस्कार आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे गोसावी वुमन्सच्या माध्यमातून हा जो पुरस्काराचा सोहळा दशनाम गोसावी समाज लातूर यांनी आयोजित केला, हा तिसऱ्या प्रकारामधले आहे. इथं केलेलं तुम्ही काम हे अभिमानास्पद आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपल्या हातून असाच सन्मान व्हावा, असंच काम व्हावं, याकरता हा सन्मान आहे. मध्यंतरी एका लग्नाला गेलो होतो, लग्न जवळचं होतं आणि ताई आता आपल्याला लग्नाची पद्धत माहिती आहे, 12:30चा मुहूर्त असतो, पण लग्न काही ताई 12:30 लागत नाही. 1 वाजला, 1:30 वाजले, 2 वाजले, आम्ही 2 जण गेलो होतो. बराच वेळ लग्नाच्या ठिकाणी जाऊन बसलो आणि बराच वेळ गेल्यानंतर मग मला राहवलं नाही, मी नवरदेवाजवळ गेलो आणि उजळताय नवरदेवाला विचारलं, बाबा हे किती वेळ चालवायचं, अजून डीजे वाजतोय. तो नवरदेवाचे मित्र नसतायत, तो म्हटला सर तुम्ही डीजेचं काय घेऊन बसलायत, एकदा का आपल्या पोरांना दारू चढली का आपली पोरं म्हटलं जनरेटरच्या आवाजावर सुद्धा नसतात. मी म्हटलं आता पर्याय नाही, जवळचं लग्न आहे, थांबायला लागतं. 2 वाजले, 2:15 वाजले, 2:30 वाजले, 2:45 वाजले, भाऊसाहेब 3 वाजले आणि 3 वाजता सभागृहात आलो. नवरदेव नवरी सभा मंडपात आले आणि मग अंतरपाठ धरला गेला. लग्नाच्या विधीला प्रवीण भाऊ सुरुवात होणार तसं समाजातल्या प्रमुख माणसानं माईक हातामध्ये घेतला आणि त्यानं बोलायला सुरुवात केली की हे बघा, पुढच्या काही वेळामध्ये हे दोघंही नवीन दाम्पत्य आपल्या नवीन वैवाहिक आयुष्याला सुरुवात करतायत आणि यांना शुभाशीर्वाद देण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलोय. या लग्नाबद्दल जर कोणाला काही अडचण असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, कोणाची काही समस्या असेल तर आत्ताच पुढे येऊन सांगा, नंतर ऐकून घेतलं जाणार नाही. त्या समाजाच्या अध्यक्षानं एवढं बोलायचा अवकाश, पाठीमागच्या रांगेमध्ये एक तरुण मुलगी बसली होती, तिच्या हातामध्ये 1.5-2 महिन्याचं लेकरू होतं, ती उठून उभी राहिली आणि सरळ स्टेजकडे चालत यायला लागली. आता 1.5-2 महिन्याचं लेकरू तरुण पोरगी बघितली आणि ते दृश्य नवऱ्या मुलीनं बघितलं, तिला वाटलं नवरदेवाचं जुनं काहीतरी झिंगाट आहे, तिला फाडकन नवरदेवाच्या थोबाडीत मारली. त्याला बिचारायला काय झालंय तेच कळेना. तोपर्यंत ती नवरीची आई तुळशीला पाणी घालत होती, तिनं तांब्या तिथंच फेकला, बोटं मोडायला सुरुवात केली. नवरीचा बाप सभागृहात फिरत होता, त्यानं व्यायाची गलसंडी पकडली. 2च मिनिटांमध्ये लग्नाच्या मंडपातलं सगळं वातावरण बदलून गेलं आणि तोपर्यंत हातामध्ये तानं लेकरू घेतलेली ती तरुण मुलगी स्टेज पर्यंत येऊन पोहोचली होती. समाजाच्या अध्यक्षानं घाबरत घाबरत विचारलं, ताई या लग्नाबद्दल तुझी अडचण काय आहे, तुझी समस्या काय आहे, तुला प्रॉब्लेम काय आहे. ती म्हटली समस्या, अडचण, प्रॉब्लेम असं काहीच नाही. म्हटलं काहीच नाही. म्हटलं मग तू पुढे कशाला आलीस. ती म्हटली की तुम्ही काय बोलत होते ते पाठीमागं ऐकायला येत नव्हतं म्हणून पुढे आली. म्हटलं आज समाजात परिस्थिती अशी आहे की 2 मिनिटाकरता सुद्धा एकमेकावर विश्वास उरला नाही, ही समाजातली परिस्थिती आहे. पण आम्ही अभिमानानं सांगतो की 2 मिनिटाकरता नाही, आमचा पिढ्यानपिढ्या इथल्या मातृशक्तीवर विश्वास आहे, आमची तुमच्यावर श्रद्धा आहे, कारण आम्ही तुमच्यामुळे आहोत, आम्ही तुमच्यामुळे आहोत. इतका सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलायत ना. आदरणीय वर्षा ठाकूर मॅडम यांचं बोलणं मी ऐकत होतो. वर्षा ठाकूर मॅडम यांचं बोलणं ऐकत असताना मला मिस वर्ल्ड झालेली एक मुलगी आठवली. तिचं नाव आहे मानसी थिल्लर. मानसी थिल्लर नावाचं तुम्ही युट्यूब गुगल सर्च करून बघू शकता.
मानुसी थिल्लर हिला मिस वर्ल्ड किताब मिळाला, पण तो किताब मिळायच्या आधी तुम्ही सुंदर दिसणं महत्वाचं नाही आहे. तुम्ही अष्टपैलू असलं पाहिजे, ऑलराऊंडर असलं पाहिजे. तुम्हाला स्पोर्ट आले पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आल्या पाहिजे, स्वयंपाक आला पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करता आले पाहिजे. या सगळ्या प्रोसेस मधून जावं लागतं आणि मग मिस वर्ल्ड होता येतं. आणि या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर सगळ्यात शेवटची प्रोसेस उरली इंटरव्ह्यूची. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस त्या मानसी थिल्लरीला एक प्रश्न विचारला गेला. तिला प्रश्न असा विचारला की तुला काय वाटतं, जगात सगळ्यात जास्त काम कोण करतं, जगात सगळ्यात जास्त पगार कोणाला दिला पाहिजे? कोणी म्हटलं असतं ना मी डॉक्टर आहे, डॉक्टर जीव वाचवायचं काम करतो, डॉक्टरला सगळ्यात जास्त पगार दिला गेला पाहिजे. कोणी म्हटलं असतं मी बिल्डर आहे, मी घर बांधतो त्यामुळे बिल्डरला सगळ्यात जास्त पगार दिला पाहिजे. कोणी म्हटलं असतं मी शिक्षक आहे, मी शिकवायचं काम करतो म्हणून पिढ्या उभ्या राहतात म्हणून शिक्षकाला सगळ्यात जास्त पगार दिला पाहिजे. पण मानुसी थिल्लरनं दिलेलं जे उत्तर होतं ते उत्तर इथल्या व्यवस्थेच्या काळजाला चिरणारं होतं. त्या मानुसी थिल्लरनं उत्तर दिलं की जगात सगळ्यात जास्त पगार जर कोणाला द्यायचा असेल तर डॉक्टर, वकील, इंजिनियर कोणालाही नव्हे, जगात सगळ्यात जास्त पगार हा आईला दिला पाहिजे. कारण आई इतकं काम जगाच्या पाठीवर कुणीच करत नाही. ही ती मुलगी आम्हाला सांगत होती परदेशामध्ये. आज परिस्थिती अशी आहे, आमच्या आईपर्यंत ते गेलं का, आमच्या मुलांपर्यंत ते गेलं का? आज हा कार्यक्रम घेण्याचं निमित्त काय आहे? हे निमित्त असं आहे की इथून जाताना आम्हाला काहीतरी घेऊन जावं लागेल ना, नेत्यांना काहीतरी न्यावं लागेल. मगाशी जिजाऊंचा उल्लेख झाला आणि सगळ्याच आमच्या भगिनींनी जिजाऊंचा उल्लेख, सावित्रीआईचा उल्लेख, सत्यवानाचा उल्लेख, सगळे उल्लेख आम्ही केले. पण इथं आल्यानंतर मला एक प्रश्न पडलाय. इथं आल्यानंतर मला प्रश्न असा पडला की मलाही आज कार्यक्रम होता. मला रोटरी क्लबचा बीडमध्ये पुरस्कार आहे. आज नाशिक जिल्ह्यामधला कसमादे भूषण पुरस्कार नावाचा खूप मोठा पुरस्कार आहे, जो पुरस्कार तिथल्या पालकमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आहे. मी म्हटलो नाही, आम्हाला धर्मवीर भाऊचा पुरस्कार आमच्यासाठी महत्वाचा आहे, आम्ही आलो नाही. पण माझा प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की इथं येताना मुलं कुठं आहेत? तुम्ही आलायत सगळ्या कार्यक्रमाला, आपली मुलं कुठं आहेत? आपली मुलं का आणता आली नाहीत आम्हाला? इतका सुंदर कार्यक्रम आमच्या मुलांना आम्हाला सांगावा लागेल ना की हा आपला समाज आहे, ही समाजातली माणसं आहेत, या समाजातल्या माणसांपासून आपला समाज घडला, या माणसांनी आयुष्यात एक उंची गाठली आहे, त्या उंचीवर आपल्याला पोहोचायचंय हे आपल्याला सांगावं लागेल आपल्या मुलांना. आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जिजाऊंचं नाव घेतो, संभाजी महाराजांचं नाव घेतो, पण शिकतो काय मग? मला आठवतं 5 मार्च 1666 छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याला जायला निघाले. आणि आग्र्याला जात असताना शिवाजी महाराज एकटे नाही निघाले. शिवाजी महाराजांनी हात पकडलाय 9 वर्ष वयाच्या आपल्या मुलाचा, आणि 9 वर्ष वयाच्या मुलाला सोबत घेऊन शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले. दृश्य जिजाऊंनी बघितलं आणि जिजाऊ कडाडल्या, शिवबा हे कसलं राजकारण आहे? तुम्ही जातायत ना औरंगजेबाच्या भेटीला, इथपर्यंत ठीक आहे. शिवबा तुम्ही जातायत ना, हा राजकारणाचा भाग झाला. शिवबा तुम्ही जातायत ना, हा पुरंदराच्या ठरलेल्या तहाचा भाग झाला. पण शिवबा 9 वर्ष वयाचं कोवळं पोर आहे, या पोराची आई नाही आहे, आणि या कोवळ्या पोराला तुम्ही 500 कोस घेऊन निघालेत. याचं याने उन्हाळे पाहिले नाही, याने पावसाळे बघितले नाहीत, आणि अशा पोराला एवढ्या लांब घेऊन जाताय, काय कारण आहे? कळवा औरंगजेबाला मी येतोय ना, माझ्या मुलाचं काय काम आहे? काय चर्चा करायची ना माझ्याशी कर, माझ्या मुलाचं काय काम आहे सांगता आलं असतं. शिवाजी महाराजांना कळवता आलं असतं, मी येतोय, माझ्या मुलाचं काय काम आहे सांगता आलं असतं. नाही सांगितलं शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज आपल्या आईला म्हणजे जिजाऊंना सांगतायत की मासाहेब तुम्हीच आम्हाला शिकवलंय की या वयामध्ये मुलांच्या मनाची आणि शरीराची जडणघडण होत असते, आणि म्हणून मासाहेब शत्रूचा मुलूक कसा आहे, ती माणसं कशी आहे, परकीय भाषा कशी आहे, त्यांची रूढी कशी आहे, परंपरा कशी आहे, संस्कृती कशी आहे, हे शंभू बाळाला याच वयात कळायला हवं. म्हणून शंभू बाळाला आम्हाला घेऊन जावं लागेल. शिवाजी महाराज 9 वर्ष वयाच्या पोराला शत्रूच्या मुलखामध्ये रूढी कराव्या, परंपरा कळाव्या, समृद्धी कळावी, भाषा कळावी, त्याकरता घेऊन जात असेल तर आपला समाज काय आहे हे समजाय करता आपण आपल्या मुलांना का आणू शकत नाहीत? माझी विनंती एवढी आहे, पुढच्या वेळेस कार्यक्रमाला याल ना, एकटे येऊ नका, आपल्या मुलांना, आपल्या मुलीला घेऊन या. कारण तुम्हाला असं वाटतं का की शाळेमध्ये पाठवलं म्हणजे आपल्या मुलांना सगळं मिळणार आहे? मी स्टेट गव्हर्नमेंटला सिलेबस कमिटीला सदस्य म्हणून काम करतो. तुमची मुलं, आपली मुलं जी शिकतात त्याच्यामध्ये जो सिलेबस तयार आहे त्या सिलेबसमध्ये आपल्या मुलांना काय मिळतं यावरून मी तुम्हाला 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 घटना घडल्यात. अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये आमचे प्रवीण भाऊ असतील, व्यंकटेश भाऊ राजकारणामध्ये आहेत, किंवा अनेक विनायक भाऊ वगैरे सगळीच मंडळी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 2 घटना घडल्यात. त्यामधली पहिली घटना जी आहे ती नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरीमध्ये घडली. इगतपुरीमध्ये 10वी पर्यंतची शाळा आहे आणि 9वीचा वर्ग आहे. 9वीच्या वर्गामध्ये 41 विद्यार्थी आहेत
आणि त्या 41 विद्यार्थ्यांमध्ये त्या 9वीच्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपल्या वर्गामध्ये 41 मुलं आहेत, आपली मुलं रोज बॅग आणतात, मग आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये काय आहे हे आपण एकदा बघायला हवं ना. आणि मग त्या वर्ग शिक्षकानं 41 मुलांच्या बॅगा जमा करून घेतल्या आणि बॅगा जमा केल्यानंतर 2 शिपायांना सोबत घेतलं, सगळ्या मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवून दिलं. मुलांच्या बॅगा चेक करायला सुरुवात झाली आणि ज्यावेळी बॅगा चेक केल्या त्यावेळी महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेला धक्का बसला. कुणा मुलाच्या बॅगेमध्ये चाकू आहे, कुणाच्या बॅगेमध्ये गुटखा आहे, कुणाच्या बॅगेमध्ये सिगरेट आहे, काही मुलांच्या बॅगेमध्ये मी स्टेजवरून सांगू शकत नाही अशा वस्तू सापडल्या. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना शाळेमध्ये जाऊन चौकशी करावी लागली, त्यावर जाब द्यावा लागला. ही घटना एकीकडे घडत असताना दुसरी घटना कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पन्हाळा तालुक्यामध्ये घडली. पन्हाळा तालुक्यामध्ये धनगराचं पोरग आहे, पोरग बापासोबत मेंढ्या चारायचं काम करतंय आणि दुपारच्या वेळेला त्याच्या एका मित्राचा त्याला फोन गेलाय की बिरदेव, आपण दोघांनी युपीएससीची परीक्षा सोबत दिली होती, पण 4 मार्कानं मी युपीएससी नापास झालो, पण तू मात्र युपीएससीची परीक्षा 441व्या रँकनं पास झालाय. त्या पोरानं समोर मेंढ्या चारणाऱ्या अडाणी बापाला सांगितलं की अण्णा, मी युपीएससीची परीक्षा पास झालोय. त्या बापाला युपीएससीची परीक्षा कळेना. पोरग म्हटलं अण्णा, मी आयएएस झालोय. बापाला आयएएस ही कळेना. बापानं विचारलं लेकरा आयएएस म्हणजे काय, आणि पोरानं सांगितलं अण्णा, मी कलेक्टर झालोय. आणि अडाणी असणाऱ्या बापानं आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, आपल्या पोराच्या डोक्यात घातला. बापानं पोराचा केलेला तर आयुष्यामधला पहिला आणि कदाचित सर्वात मोठा सन्मान होता. आजच्या निमित्तानं माझा प्रश्न असा आहे, आमची पोरं कोणत्या गटात आहेत याचं चिंतन तुम्हाला आम्हाला करावं लागेल ना, याचा विचार आजच्या निमित्तानं घ्यावा लागेल. या सुंदर अशा कार्यक्रमात मी मगाशी जे म्हणत होतो ना ती गोष्ट सत्य आहे. कारण आम्हाला असं वाटतं का की शाळेत पाठवलं म्हणजे सगळंच घडलं. आईला किंवा बापाला दोघांना आम्हाला विचार करावा लागेल. आता शाळांची परिस्थिती काय आहे, माझ्यापेक्षा आई तुम्ही आहात, तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये जाऊन बघा आता काय असतं. शाळेत गेल्यावर आम्हाला पहिलं सांगितलं जातं काय की तुम्ही शूज आणि सॉक्स बाहेरून घेऊ शकत नाही, ते तुम्हाला आमच्याकडूनच घ्यावे लागणार. आम्ही म्हणतो हरकत नाही मॅडम, बरोबर आहे का नाही, आपण दोघं शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. तुम्ही शूज आणि सॉक्स बाहेरून घेऊ शकत नाहीत, ते तुम्हाला आमच्याकडूनच विकत घ्यावे लागणार. आम्ही म्हणतो घेतो. तुम्ही नोटबुक बुक्स बाहेरून घेऊ शकत नाही, ते तुम्हाला आमच्याकडूनच घ्यावे लागणार. आम्ही म्हणतो घेतो. आणि मग एखादा पालक विचारतो की मग शिक्षणाचं काय, त्यावेळी सांगितलं जातं की ते देण्याचा प्रयत्न आम्ही करूच, पण त्याकरता तुम्ही बाहेर क्लास लावला तरी आमची हरकत नाही. ही शाळांची परिस्थिती आहे. भविष्यामध्ये तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये काय असलं पाहिजे हे शाळाच ठरवतील. म्हणजे आज तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये बटाट्याची भाजी असली पाहिजे आणि तो बटाटा तुम्ही आमच्याकडूनच घेतला पाहिजे असं सुद्धा म्हणायला शाळा कमी अधिक करणार नाहीत. शाळेत मुलांना सगळं मिळत नाही. मुलं घडवायची असतील तर मुलांना समाजामध्ये आणावं लागेल. आणि जोपर्यंत आपण आपल्या मुलांना आपल्या समाजामध्ये आणत नाहीत तोपर्यंत आपल्या मुलांच्या काळजावर हे विचार पेरले जाणार नाहीत. आणि हे करायचं काम आईचं आहे, हे करायचं काम वडिलांचं आहे. म्हणजे हे मी मगाशी म्हटलो ना की ज्यावेळी वडील बोलतात ना त्यावेळी वडिलांचे शब्द हे मुलाच्या मेंदूपर्यंत जातात, पण ज्यावेळी आई बोलते ना त्यावेळी मुलाचे ते शब्द मुलाच्या हृदयापर्यंत जातात. मुलगा कधीही वडिलांना उलटून बोलतो पण समोर बोलत नाही. वडील जर बोललेत तर मुलगा रागावतो, बाजूला निघून जातो, रडतो. आई बोलल्यावर मुलाला राग येत नाही, याचं कारण ते आहे. आणि म्हणून घर उभं करायची जबाबदारी जी आहे ना ही मातृसत्ताक पद्धतीवर तुमच्यावर जी दिली आहे ना याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे. आई बाप घराचं अस्तित्व असेल ना, आई घराचं मांगल्य असते हे तेवढ्या करता म्हटलं जातं. कारण अस्तित्व महत्वाचं आहेच, पण अस्तित्व असून फायदा नाही. मांगल्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मांगल्य तुमच्याकडे आहे, तुमच्यामुळे आम्ही आहोत. म्हणजे स्त्री या जगात सगळ्यात मोठा शोध जे आता स्त्रियांनी लावले. शेतीचा शोध कोणी लावला? स्त्रियांनी लावला. या मातीमध्ये म्हणजे मगाशी मला वाटतं मेघाताई बोलत होत्या की जगात सगळ्यात मोठी जी प्रजनन क्षमता जी आहे ती स्त्रियांकडे आहे. तर तुमच्या माध्यमातून जग बघायची ताकद ही प्रत्येकामध्ये आहे. आणि हे करत असताना आई होणं काय असतं हे पुरुषांना अनुभवायला मिळत नाही, ते आईला अनुभवायला मिळतं. आणि त्यामुळे आई सगळ्यात महत्वाची आहे. आईवर कित्येक, आता सरांनी कविता सांगितली, ही कविता आई अंतकरणापासून आहे. पण हे करत असताना आजची आई कुठं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आजचा बाप कुठं आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलायत ना, म्हणजे दशनाम गोसावी समाज लातूर किंवा महिला वुमन्स विंग जी आहे दशनाम गोसावी वुमन्स विंग लातूर यांनी कार्यक्रम आयोजित केलायत ना. जाताना काय घेऊन जाल? जेवायची व्यवस्था आहेच, माझं थांबलं की जेवायला मिळणारच आहे. तुम्ही म्हटले तर आपलं कधी थांबू शकतं, ते काय त्याला काय बटन आहे, तुम्ही म्हटले थांबा. पण माझी अशी विनंती आहे की प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमाला आलात तर जाताना आपण या कार्यक्रमामधून काय घेतलं,
इथून जाताना माझी तुम्हाला विनंती आहे काय की जाताना एक घेऊन जा. तुम्हाला मुलगा असेल, तुम्हाला मुलगी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उद्घोष तुम्ही आम्ही करतो ना, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही केला होता आपण अभिमानानं म्हणतो ना. मग शिवाजी महाराज घडले कसे? शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत, शिवाजी महाराज घडवावे लागतात. आणि ते काम आईचं आहे, ते काम वडिलांचं आहे. शिवाजी महाराजांचं वय 7 वर्ष आहे आणि 7 वर्ष वयाच्या मुलाला शिवाजी महाराजांच्या आई आणि वडील यांनी मुद्रा बनवून दिली आहे. ती मुद्रा आमच्यामध्ये घरामध्ये असेल, आम्ही फोटोमध्ये ठेवली असेल, मोबाईलला डीपी म्हणून असेल, बोटामध्ये अंगठी करून घातली असेल. काय मुद्रा होती? प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सलो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांच्या आई आणि वडील 7 वर्ष म्हणजे आमच्या भाषेमध्ये दुसरीतला मुलगा, या दुसरीतल्या वयात असणाऱ्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या आई सांगताय शिवबा तुम्हाला राजा व्हायचंय. शिवाजी महाराजांचे वडील 7 वर्ष वयाच्या मुलाला सांगतायत शिवबा अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. शिवबा तंजावर कुठं आहे? कर्नाटकामध्ये. पेशावर कुठं आहे? पाकिस्तानमध्ये. म्हणजे कर्नाटक पासून पाकिस्तान पर्यंत हा सगळा मुलूक आपल्याला जिंकायचा आहे. किती वर्ष वयाच्या मुलाला स्वप्न दिलंय? 7 वर्ष वयाच्या मुलाला. आम्ही आमच्या मुलाला काय सांगतो? आम्ही आमच्या मुलांना काय शिकवतो? इथून घरी गेलात ना तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मुलाचं वय किती आहे महत्वाचं नाही आहे. आपल्या मुलाचं वय काही असू द्या, आपल्या मुलाच्या काळजावर भिनवा की बाळा तुला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, मोठा अधिकारी व्हायचंय, ज्या क्षेत्रात पुढे जायचंय ना त्या क्षेत्रात सर्वोच्च व्हायचंय. हे आजच्या निमित्तानं आमच्या पोरांना आम्हाला सांगता यायला हवं आणि त्याकरता खऱ्या अर्थानं हा आजचा कार्यक्रम आहे. काय झालं? परदेशामधली घटना आहे. नवरा बायको दोघांची फारकत झाली आणि नवऱ्यानं 5 वर्ष वयाचं पोरगं होतं, पोरगं आईच्या अंगावर फेकून दिलं, नवरा निघून गेला. आईने ते पोरगं उचललं, आई दुसऱ्या शहरामध्ये आली, रोजगार काम करायला सुरुवात केली आणि आई विचार करते या पोराला घरी कसं ठेवायचं, शाळेत पाठवूया. आईनं पोरगं शाळेत पाठवलं. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 8 दिवस पोरगं शाळेत गेलं आणि 8 दिवसानंतर शाळेतल्या गुरुजींनी या आईला बोलावलं आणि सांगितलं बाई तुमचा हा जो मुलगा आहे हा मुलगा आमच्या शाळेत शिकू शकत नाही. का? बाई या मुलाचा एक कान अधू आहे, याला ऐकायला कमी येतं, हा बहिरा आहे, हा आम्हाला मुकबधीर वाटतो आणि तुमच्या या मुलामुळं आमच्या इतर मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतोय. हा मुलगा आमचाच काय पण जगातल्या कोणत्याच शाळेत शिकू शकत नाही, तुम्ही घरी घेऊन जा. आई म्हटली नाही मी विधवा आहे, एकुलता एक पोरगा आहे, शिकवा ना, जिथं बसेल तिथं, जिथं राहील तिथं, जिथं शिकेल तसा राहू द्या, जिथं ठेवाल तिथं. गुरुजी म्हटले नाही, या मुलामुळे इतर मुलांवरती परिणाम होतोय, हा मुलगा तुम्ही घरी घेऊन जा. दाखला जोडला, वरती पत्र जोडलं, पत्रावर लिहिलं की हा मुलगा एका कानानं अधू आहे, याला ऐकायला कमी येतं, हा आमच्याच काय पण जगातल्या कोणत्याच शाळेत शिकू शकत नाही, याला आम्ही घरी पाठवतोय. पत्र जोडून दिलं, पत्र आईच्या हातात दिलं, पोरगं घरी पाठवून दिलं. आई रात्रभर विचार करते की उद्या पोरगं सकाळी उठलं, शाळेत जायला निघालं, त्याला काय सांगायचं. आणि सकाळ झाली, पोरगं शाळेत जायला निघालं आणि पोरगं आईला म्हणतं आई मी शाळेत जातो. आई म्हटली नाही बाळा थांब, तू शाळेत जायचं नाही. आई का जायचं नाही? आणि पोरगं आई सांगते बाळा शाळेतल्या तुझ्या गुरुजींनी मला काल बोलावलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की तू इतर मुलांपेक्षा इतका जास्त बुद्धिमान आहेस की तुला शिकवाय करता त्यांच्याकडे तेवढे हुशार शिक्षक नाहीत आणि त्यामुळे तू शाळेत जायचं नाही. आणि मग आई मी काय करायचं, शाळेत नाही जायचं तर मी शिकायचं कुठं? आई सांगते बाळा आजपासून तुला घरामध्ये मीच शिकवणार आहे, तुला तू घरातच शिकायचं. पोराला पटलं. आई सांगते म्हटल्यावर काय अडचण आहे. आणि आईनं घरात पोराला शिकवायला सुरुवात केली आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही 24 वर्ष त्या आई त्या पोराला घरात शिकवते आणि 24 वर्षानंतर त्या आईनं त्या पोराला शिकवून एवढा मोठा केला, एवढा मोठा केला, एवढा मोठा केला की तुम्ही आम्ही हा जो लाईट वापरतो ना त्या लाईटचा शोध त्या पोरानं लावला. त्या पोराचं नाव होतं थॉमस एडिसन. थॉमस एडिसन. आणि फक्त हा लाईटचा शोध लावून तो थांबला नाही बरं का. 3243 पेटंट, 3243 पेटंट आज रोजी थॉमस एडिसनच्या नावावरती आहेत. आणि दुर्दैवानं काही काळानंतर त्याच्या आईचं निधन झालं आणि त्यानं विचार केला की आईचा मृत्यू झालाय आणि आईच्या मृत्यूनंतर आईचे जुने कपडे घरामध्ये आहेत आणि मग ते कपडे काय की आपण मेलेल्या माणसाचे कपडे ठेवत नाही, कुणाला देऊन टाकूया. आणि त्यानं कपडे बाहेर काढले. ते सगळे कपडे बाहेर काढायला सुरुवात केली, आईच्या वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली आणि वस्तू बाहेर काढता काढता त्या गुरुजींनी लिहिलेलं पत्र त्याला सापडलं. त्यानं विचार केला पत्रात काय लिहिलंय हे ते एकदा वाचून बघूया. त्यानं पत्र उघडलं, वाचायला सुरुवात केली आणि पत्रात लिहिलं होतं तुमचा हा जो मुलगा आहे हा मतिमंद आहे, याला ऐकायला कमी येतं, हा एका कानानं अधू आहे, हा आमच्याच काय पण जगातल्या कोणत्याच शाळेत शिकू शकत नाही. पत्र वाचता वाचता त्याच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. तो ढसा ढसा रडतोय आणि रडता रडता त्याच्या तोंडामधून एक वाक्य बाहेर पडलंय. तो कडाडला की जगानं मतिमंद ठरवलेल्या पोराला जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ बनवायची ताकद ही एका आईमध्ये असते. आम्हाला पहिल्यांदा आई घडवायला लागेल, आम्हाला आई उभी करावी लागेल आणि ते काम तुमचं आमचं आहे.
समाजात आज आमच्याकडे सगळी माणसं आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक आहेत, पण IAS अधिकारी कुठं आहे, IPS अधिकारी कुठं आहे, IRS अधिकारी कुठं आहे, सुपर क्लास 1 लेवलचे अधिकारी आमच्याकडे किती आहेत, राजकारणामध्ये मोठ्या पदावर असणारी आमची माणसं कुठं आहेत. त्या ताकदीनं आम्हाला आमची पुढची पिढी उभी करावी लागेल. आणि ती उभी करायची असेल तर विनंती आहे काय की मुलाच्या हातामधला मोबाईल, मुलीच्या हातामधला मोबाईल थोडासा बाजूला काढून घेऊन आमच्या मुलांच्या हातामध्ये आम्हाला पुस्तकं द्यावी लागतील ना. पुस्तकांशिवाय प्रगती नाही आहे. मी तुम्ही मोबाईलवर कितीही वाचा, मोबाईलवर वाचलेलं ते डोक्यात मेंदूत राहील पण ते हृदयापर्यंत जात नाही. मोठं व्हायचं असेल तर वाचावं लागणार आहे. आज मी इथपर्यंत आलो, इथपर्यंत घडलोय, माझा प्रवास कशामुळे आहे. मी हमालाचा मुलगा आहे. माझ्या आईनं मजुरी केली, मला शिकवलं, पण इथपर्यंत येत असताना सुद्धा एकच गोष्ट आहे, माझी आई बाजारात गेली असेल ना तर माझ्या आईनं मला खायला काही आणलं नाही, पण माझ्या आईनं मला वाचायला पुस्तकं आणली, माझ्या आईनं मला वाचायला शिकवलं म्हणून वरती येता आलं. आता आमची परिस्थिती काय आहे. आता आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की आमची आई इंस्टाग्रामला रील बघतीये, बाप फेसबुकला रील बघतोय. आता ते पोरग आहे ते बघतोय डोळ्याने, त्याला वाटतं आई इंस्टाग्रामला बघतेय, बाप फेसबुकला बघतो. मग आपली आई आणि आपला बापच रील बघतो म्हटल्यावर आपण रील बनवायला हरकत काय आहे. मग आता आपण विचार करायचा आहे की आपलं पोरग रील स्टार करायचंय का रिअल स्टार करायचंय. साधी सोपी गोष्ट आहे. अहो साधी गोष्ट म्हणजे मलाही सांगा, छोटा प्रयोग करून बघा. तुमच्या घरामध्ये जर 2 वर्ष वयाचं पोरग असेल तर पोरग समोर उभं करा, एका बाजूला पोराच्या आईला उभी करा आणि एका बाजूला मोबाईल ठेवा. जर आपलं पोरग आईकडे धावलं तर घरातलं वातावरण बरं आहे, पण जर पोरग मोबाईलकडे धावलं तर घरातलं वातावरण बिघडलंय. ही 2 वर्षाच्या पोरांची पद्धत आहे. मी कॉलेजच्या पोरांची सांगत नाही, त्यांची अवस्था तर इतकी काही भयानक आहे की कॉलेजचं एक पोरग परवा आंघोळीला जायला निघालं. बापानं पोराकडे बघितलं, बापानं पोराला विचारलं, बाळा कुठं चाललायस. त्या पोराच्या एका हातामध्ये टॉवेल आहे, दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे. पोरगा म्हटला, बाबा आंघोळीला चाललोय. आंघोळीला चाललाय. अरे मग तो टॉवेल ठीक आहे, मोबाईल कुठं घेऊन चाललाय. पोरगा म्हटला, बाबा अहो मग बादली भरेपर्यंत काय करू म्हटला. ही परिस्थिती आहे. त्यामुळे मगाशी तुम्ही आई जे म्हटलात ना ती गोष्ट खरी आहे की पोरग ज्यावेळी जन्माला येतं ना त्यावेळी आमची आई पोरग हातात घेते आणि हातामध्ये घेऊन आमची आई काय म्हणते, याचे डोळे बापासारखे आहेत, याचं नाक आजीसारखं आहे, याचा चेहरा आजोबासारखा आहे, हे रंगानं माझ्यावर आहे. आता जे रंगानं आईवर आहे, डोळ्यानं बापावर आहे, नाकानं कानानं आजोबावर आहे, जे रंगारूपानं सगळ्यांना आमच्यावर आहे, मग ते संस्कारांनी जाणार कुणावर, आमच्यावर. मग आम्ही काय देतोय त्यांना, आम्हाला द्यावं लागेल ना. ते दिल्याशिवाय ही पिढी घडू शकत नाही. कारण आत्ताची पिढी खूप जनरेशन फास्ट आहे, यांच्यामध्ये संयम नावाचा जो प्रकार आहे आत्ताच्या पिढीमध्ये खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही आम्ही बघितलं असेल आपला प्रवास कुठून आहे. म्हणजे आज मगाशी धर्मवीर भाऊंचा उल्लेख निघाला, आबाळाच्या उंचीचा माणूस आहे, काय करायचंय समाजाकरता, समाजाच्या पलीकडे गेलेला माणूस आहे, पण समाजाची नाळ न तुटणारा माणूस आहे. इथे अनेक लोक तशी आहेत सगळे मोठमोठ्या पदावरची. म्हणजे मोठी माणसं काय आहेत माहितीये का, अनेक जण म्हणतात मोठा कोण आहे, मोठा कोण झाला, ज्याचा आभाळाला हात लागला तो मोठा होतो. नाही, मी म्हणतो अजिबात नाही. ज्याचा आभाळाला हात लागला तो मोठा नसतो. ज्याचा हात आभाळाला लागल्यावर त्याचे पाय जमिनीवर असतात ना तो मोठा असतो. आणि तुम्ही ते आहात. समाज जोडायचं काम करतायत तुम्ही. जिल्ह्यामध्ये येऊन समाज तोडायचं काम तुम्ही करत नाही, तुम्ही जोडायचं काम करतायत. आणि हे जोडणं महत्वाचं आहे. हे जोडणं महत्वाचं आहे भाऊ. जोपर्यंत जोड नाही तर समाज छोटा आहे हो, हा जोडावा लागेल, तोडून चालणार नाही. कारण या संख्येनं मी मगाशी तेच सांगतोय की हे पुन्हा आई वडिलांवरती आहे, आई आणि बापावरती एवढ्या करता आहे की जोपर्यंत तुम्ही आम्ही हे देत नाहीत ना तोपर्यंत पुढची पिढी घडत नाही. आणि हे या वयामध्येच मुलांना द्यायला हवं. आणि म्हणून माझी नम्रतापूर्वक तुम्हाला विनंती आहे की या वयात मुलं आपल्या कार्यक्रमांना आणायला हवीत. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही आम्हाला बोलवा, आमचंही प्रत्येकाचं शेड्यूल बिझी आहे, आम्ही येतोच तुमच्या शब्दाखातर. पण माझी विनंती अशी असणार आहे की येताना तुम्ही एकटे येऊ नका. येताना तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, रविवारचा दिवस आहे, परीक्षा बऱ्याचशांच्या संपलेल्या आहेत, घरामध्ये मुलगा मोबाईलच बघणार आहे किंवा लॅपटॉप बघणार आहे, कम्प्युटर बघणार आहे, टीव्ही बघणार आहे. पण 2 तास समाजाकरता दिले तर मुलांच्या काळजावर जर एखादं वेगळं काही मिळालं तर मुलं आयुष्यात वेगळं काही करू शकतात. आणि म्हणून माझी विनंती आहे प्रत्येकाने आपल्या मुलांना घेऊन या. तर समाजातलं बाहेरचं वातावरण बिघडलंय, त्यातल्या त्यात महिलांकरता, स्त्रियांकरता वातावरण भयानक आहे. मी मगाशी भाऊसाहेबांनी अहिल्यानगरचा विषय काढला म्हणून मला आठवलं, अहिल्यानगरचा पुढे गेलात ना तर कोपरगाव लागतं. भाऊसाहेब कोपरगावला साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्यावरती राजेंद्र पवार नावाचा माणूस आहे. मी जे काय तुम्हाला सांगितलं ते आतापर्यंत तुम्ही युट्यूब वापरता, गुगल वापरता, तुम्ही चेक करून बघितलं तरी हरकत नाही. त्या कोपरगावला राजेंद्र पवार नावाचा माणूस आहे. राजेंद्र पवार नावाच्या माणसाला एकच मुलगी आहे, मुलीचं नाव आहे दर्शना पवार. दर्शना पवार नावाची मुलगी 12वी पास झाली. 12वी पास झाल्यावर ही मुलगी बापाला म्हणते की बाबा माझी इच्छा आहे की मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे. बाप म्हटला हरकत नाही बाळा कर. मुलगी ग्रॅज्युएट झाली. ग्रॅज्युएट झाल्यावर मुलगी बापाला म्हणते बाबा माझी इच्छा आहे मला MPSC UPSCचा क्लास करायचा. बाप म्हटला बाळा मी ट्रक ड्रायव्हर आहे.
दिवसातले 12 तास काम करतो ना तेव्हा 10,000 पगार मिळतो. बाळा मी तुझ्याकरता 16 तास काम करेल, पण बाळा मी तुला शिकवणार. आणि बाप त्या पोरीला शिकवतोय. दिवसातले 16 तास काम करतोय आणि 16 तास काम केल्यानंतर त्या मुलीला एमपीएससी युपीएससीचा क्लास लावून दिलाय. पोरगी सुद्धा एवढी जिगरबाज की त्या पोरीनं 4 वर्ष स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलंय आणि 4 वर्षानंतर या मुलीनं एमपीएससीची पोस्ट काढली आहे. त्या पोस्टचं नाव आहे RFO, रेंज फॉरेस्ट ऑफिसर. मुलगी क्लास 1 ऑफिसर झाली आहे. अख्ख्या गावात आनंद आहे. आमच्या गावातली पहिली मुलगी आहे एवढ्या मोठ्या पदावर गेलेली. अख्ख्या गावात पुरीचे फ्लेक्स लागले, सगळ्यांनी फ्लेक्स लावले आणि गावातली तरुण पोरं एकत्र आली, म्हटली नाही आपली बहीण आहे, फ्लेक्स लावून भागणार नाही, मिरवणूक काढली पाहिजे तिची. आणि मग ओपन जिप्सी गाडी बोलवली. त्या गाडीमध्ये मुलगी पुढे उभी आहे. प्रत्येक घरासमोर तिचा सत्कार केला जातोय. कुणी साखर भरवतोय, कुणी गुळ देतोय, कुणी पेढा खाऊ घालतोय. आणि ते 2 हार यायचे. 2 एक हार मुलीच्या गळ्यात पडायचा, एक हार पाठीमागं बाप आहे बापाच्या गळ्यात पडायचा. ड्रायव्हर असणारा बाप रात्रभर आनंदामध्ये झोपला नाही का? पोरीमुळे एवढे सत्कार वाट्याला आले. पोरीनं कुळाचं पांग फेडलं, मांगल्य झालं, अख्ख्या घराचं पांग पोरीनं फेडलं. रात्रभर आनंदामध्ये पोरगा बाप झोपला नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्या पोरीचा पुण्यामध्ये बालगंधर्वाला सत्कार आहे. आणि मुलगी सकाळी 6 वाजता घरामधून बाहेर पडली आहे, 12 वाजता पुण्यात पोहोचली, 1 वाजता सत्कार आटोपला, 2 वाजता मुलगी तिच्या कुठल्या तरी मित्रासोबत फिरायला गेली. फिरायला गेलेली पोरगी पुन्हा घरी आलीच नाही. बाप वाट बघतोय. सायंकाळचे 8 वाजले, रात्रीचे 10 वाजले, 12 वाजले, मुलीचा फोनही लागत नाही, पोरगी घरी येत नाही. घाबरला, 2 व्हीलरवर पुण्यात यायला निघाला. सकाळी 6 वाजता पुण्यात येऊन पोहोचला. सगळ्या नातेवाईकांच्या घरी गेला. दर्शना तुमच्या घरी आली होती का? सगळ्यांना विचारतोय. सगळ्यांनी हात वर केले, नाही आम्ही दर्शनाला बघितलंच नाही. सगळ्या मैत्रिणींच्या घरी गेला. दर्शना तुमच्या घरी थांबली होती का? नाही, दर्शना आम्हाला भेटायला आलीच नाही. सगळ्यांनी हात वर केले. सगळीकडे शोधलं, दिवसभर शोधून पोरगी सापडत नाही. पोरगी घरी येत नाही, फोनही लागत नाही. म्हटल्यावर रडत रडत त्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पुण्यामध्ये गेलाय. पोलिसांसमोर ढसा रडतोय आणि पोलिसांना सांगतोय माझी पोरगी पुण्यामध्ये आली होती, सत्कार स्वीकारण्याकरता आली होती. माझी पोरगी RFO आहे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे, सत्कार घ्यायला पुण्यामध्ये आली होती. पोरगी सापडत नाही, माझी पोरगी शोधून द्या. पोलिसांनी त्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला. त्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन कुठलं आहे ते शोधायला सुरुवात केली आहे. आणि ते लोकेशन शोधल्यानंतर ते लोकेशन सातारा रोडला खेड शिवापूरचा टोल नाका आहे. त्या टोल नाक्यावरचं सापडलं. त्या टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आणि मग त्या कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर मुलगी कुठल्या तरी मुलासोबत 2 व्हीलरवर बसून जाते. पुढचा मुलगा कोण आहे त्याला अटक केली. त्याला विचारलं दर्शना कुठं आहे? त्यानं सांगितलं माझं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं, तिला लग्नाची मागणी घातली, तिनं नकार दिला. मग तिला सांगितलं ठीक आहे, लग्न करत नाहीस ना, हरकत नाही, आपण फिरायला जाऊया. आणि तिला फिरायला म्हणून राजगडावर घेऊन गेलो आणि राजगडाच्या माचीवरून खाली ढकलून दिलं. पोलिसांनी राजगडाच्या पायथ्याशी शोधायला सुरुवात केली आहे. 3 दिवसांनी जनावरांनी, लांडग्यांनी, कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला त्या पोरीचा मृतदेह सापडला. तो मृतदेह पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलला आणला गेला आणि ससून हॉस्पिटलला त्या पोरीचं पोस्टमार्टम चालू आहे. आणि पोस्टमार्टम डिपार्टमेंटच्या बाहेर बाकड्यावर तो बाप एकटाच बसलाय आणि भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला फक्त एकच सांगतोय की आता एक करा, आता एक करा की ज्यावेळी माझ्या पोरीला जाळाला त्यावेळी 1 चिता बनवू नका, त्यावेळी 2 चिता बनवा. का? कारण तिच्यासोबत मलाही जिवंत जाळून टाका. आता जगायची इच्छा उरली नाही. प्रश्न असा आहे, काय दोष आहे बापाचा, काय दोष असेल आईचा? हे कशामुळे होतं याचंही चिंतन तुम्हाला आम्हाला करावं लागेल. याचाही विचार आम्हाला आजच्या निमित्तानं करावा लागेल. कारण हे सगळं आयोजित करायचं कारण हेच आहे की समाजातली पिढी घडली पाहिजे ना. आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतो की आपल्या पोराला दुसरं काही नाही करता आलं ना चालेल, इथून घरी गेलात ना की तुम्ही आपल्या मुलांना सांगा की काय की गोसावी वुमन्स विंगनं कार्यक्रम आयोजित केला होता. बाळा मी कार्यक्रमाला गेलो होतो आणि बाळा तुला आयुष्यात काही नाही मिळवता आलं ना चालेल, पण बाळा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार मिळवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार? अजिबात नाही. मॅगेसेस पुरस्कार? कधीच नाही. ऑस्कर किरकोळ आहे. भारतरत्न? कधीच नाही. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी आमचं पोरग बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरग यश मिळवतं, पहिल्या क्रमांकानं पास होतं, नोकरीला लागतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, बापाच्या पाया पडतं आणि आईला सांगतं आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मी वर्गात पहिला आलो, आई मला बक्षीस मिळालं, आई बाबा मी नोकरीला लागलो. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि बापाच्या डोळ्यामधून जो आनंदाचा अश्रू ओघळतो ना तो जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. सगळ्यात मोठा आपल्या पोरानं तो मिळवायला हवा. जर तुम्हाला मुलगी असेल ना तर मगाशी विषय निघाला, मॅडम सांगत होत्या की मराठवाड्यामध्ये प्रमाण असं आहे की मुली जन्माला येऊच नाही अशी पद्धत आमच्याकडे रुळायला लागली आहे. म्हणजे प्रवीण दादा मुली गर्भामध्येच मारल्या जायला लागल्यात का? आम्हाला आई पाहिजे, आम्हाला बायको पाहिजे, आम्हाला बहीण पाहिजे, आम्हाला सून पाहिजे, पण आम्हाला मुलगी नकोय. मगाशी अभिमानाने मॅडम म्हटल्या मला 2 मुली आहेत, तुम्ही म्हटलात मला 2 मुली आहेत. अहो मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही.
मुलगी जन्माला यायला आई आणि बाप भाग्यवान असावे लागतात. भाग्यवान आई बापाच्याच पोटी पोरगी जन्म घेते, कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही. फक्त एक करा, आपल्या मुलींना हवं तेवढं शिकवा, पाहिजे तेवढं शिकवा. फक्त एक गोष्ट जास्तीची शिकवा. आपल्या मुलीला सांगा की बाळा, आयुष्यात तुला दुसरं काही नाही कमवता आलं ना, एक वेळ चालेल, पण बाळा जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवायची आहे. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कोणती आहे? आपला बाप गरीब असला ना चालेल, आपली आई घरात काम करून आपल्याला शिकवत असते ना चालेल, आपला बाप कुठे नोकरी करून शेती करून आपल्याला शिकवत असला ना तरी चालेल, आपला बाप फाटलेलं बनियन शिवून वापरत असला ना तरी चालेल, आपली आई भाजीला तेल कमी आहे म्हणून अर्ध्या पळी भाजीमध्ये स्वयंपाक करत असती ना तरी चालेल. फक्त आपल्या वागण्यामुळं आपली आई आणि आपला बाप यांची मान समाजात खाली झुकणार नाही याचा विचार करणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवणं आहे. हे आपल्या पोरांना आपल्याला समजावून सांगावं लागेल. त्याकरता समाजाचे कार्यक्रम आहेत. तर या लोकांना ही सगळी आभाळाची उंची गाठलेली माणसं आहेत. प्रत्येक जण चांगल्या पदावर. अमोल भाऊ एक मोठ्या वेगवेगळ्या संस्था त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चालवतात. तुम्ही मंत्र्याला सांगा, पालकमंत्र्याला सांगा, कोणालाही सांगा, इतका मोठा माणूस आहे, वेगवेगळ्या संस्थांवरती काम करणारा माणूस आहे. पूर्ण एक दिवस प्रवास करून पूर्ण दिवस लातूरला द्यावा. का द्यावा? कारण समाजाची तळमळ आहे. भाऊसाहेब असतील, कुठेही रिटायरमेंट नंतर माणसं फक्त काय नातू सांभाळतात, कोणी कुत्रं सांभाळतं. भाऊसाहेब अख्खा समाज सांभाळायचं काम करतात. आम्हाला अभिमान आहे. या वयात सुद्धा सूर्यकांत भाऊ त्याच पद्धतीचं काम आहे. राज्यात कुठेही असो, अडी अडचणीला धावून जाणं. शुभांगीताई असतील, एवढा मोठा भारती रिसॉर्ट आहे, भारती शेअर मार्केट आहे, हे सगळं मेघाताई असतील, भगीरथीताई असतील, ही सगळी आभाळाच्या उंचीची माणसं आहेत. ही माणसं आमच्या पिढीला आम्हाला कळायला हवी. आमच्या मुलांच्या काळजावर ही मुलं समजायला हवी. तेवढ्या करता हा कार्यक्रम आहे. हे तर मग एवढा मोठा सगळा खर्च करून हे सगळा उदरव्याप करायचं कारण हेच आहे की पिढीला समजलं पाहिजे, धर्म समजला पाहिजे, समाज समजला पाहिजे, रूढी परंपरा संस्कार समजले पाहिजे आणि ते समजण्याकरता आजचा हा कार्यक्रम आहे. तर आम्ही तरी काय यायचं? आम्ही तरी काय यायचं? मगाशी तुम्ही आमचा सन्मान केला, प्रवीण दादा किंवा इतर मकरंद भाऊ आमचा उल्लेख करून सांगत होते. माझ्या भावांनो बहिणींनो, मागच्या 14 वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो आणि या संस्थेच्या माध्यमातून फक्त गोसावी नाही, सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची, ज्या मुलांना आईवडील नाहीत अशी आईवडील नसणारी अनाथ मुलं सांभाळायचं काम करतो. आज रोजी आमच्याकडे आईवडील नसणारी 128 अनाथ मुलं ही शिक्षणाकरता दत्तक आहेत. माझ्या 5 दत्तक घेतलेल्या मुलींची लग्न झालीत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे मागच्या 14 वर्षामध्ये उभं केलेलं काम आहे. ही पोरं कुणाची आहेत? अगदी ते पोरं कुणाची तेवढं सांगतो आणि मी पण थांबतो. आमच्या नाशिक जिल्ह्यामधली एक मुलगी मराठवाड्यामध्ये दिली आहे. छत्रपती संभाजीनगरला दिली होती. बजाजनगर MIDC मध्ये भाड्यानं बंगला घेतला. नवरा बायको सुखानं नांदतायत. मुलगा झाला, मुलाचं नाव ठेवलं लंकेश. मुलगा 5 वर्ष वयाचा झाला. मुलगी झाली, मुलीचं नाव ठेवलं त्रिशा. मुलगी 3 वर्ष वयाची झाली आहे आणि गुन्ह्या गोविंदानं संसार चाललाय. आणि नवरा MIDC मध्ये कामाला आहे आणि रात्री उशिरा नवरा कामावरून आला. बायकोनं जेवण वाढलं. बायको जेवण वाढते तोपर्यंत बायकोचा मोबाईल बाजूला पडला होता. काय बघितलं कुणास ठाऊक. दुसऱ्या नवरा झोपलाय, बायको झोपली आहे. दुसऱ्या दिवशी नवरा कामावर गेला. येताना नवऱ्यानं बॅगेमध्ये चाकू पाजून आणला आणि रात्री नवरा जेवण झालीत, नवरा झोपलाय, बायको झोपली आहे, दोन्ही पोरं खाली झोपलीत आणि रात्री 2 वाजता नवरा उठला, बॅगेतला चाकू काढला, बाजूला उशी पडली होती, उशी बायकोच्या मानेवर दाबली, चाकू घेतला आणि चाकू बायकोच्या मानेवर फिरवायला सुरुवात केली आहे. तोपर्यंत थांबवला नाही जोपर्यंत त्या स्त्रीचा शेवटचा श्वास थांबत नाही. आणि ज्यावेळी तिचा श्वास थांबला हे बघितलं, चाकू तिथंच फेकला आणि तसाच निघून गेला. सकाळी 7 वाजलेत. दोन्ही पोरं उठलीत आणि दोन्ही पोरं आईला उठवतायत पण आई उठवायला तयार नाही. आता त्यांना मरण काय, त्या लहान पोरांना काय कळतंय? अख्ख्या घरात रक्त वाहतंय. ती पोरं आईला उठवायचा प्रयत्न करतात, आई उठायला तयार नाही आणि बऱ्याच वेळानंतर त्यांना काय करावं कळेना. पोरं रडतायत, बाहेरून कुलूप लावलंय घराला. अरे शहरातला बंगला आहे, कोण बघायला जातं? इथं फ्लॅटच्या समोर कोणी गेलं तरी कोणी बघायला जात नाही. बंगल्यात कोण जाणार आहे? 24 तास पोरं आईच्या प्रेताजवळ तशीच रडतायत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पलीकडच्या बंगल्यातली एक म्हातारी स्त्री त्या बंगल्यासमोरून दूध घ्यायला निघाली होती. तिथं बघितलं की खिडकीजवळ कोणाच्या तरी रडायचा आवाज येतोय आणि पुढे जाऊन बघितलं तर दरवाजाला कुलूप आहे. तिने समोर क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की बाळांनो बघा रे, इथं कोणतरी आवाज येतोय रडायचा. आणि मग ती पोरं जवळ आली, त्यांनी बॅटनं काच फोडली, आतमध्ये बघितलं तर घरातलं दृश्य बघितल्यावर सगळे हादरले. पोलिसांना बोलवलं, पोलीस गाडी आली, दरवाजा तोडला, त्या स्त्रीचं प्रेत बाहेर काढलं, तिच्यावर पोस्टमार्टम करून अंत्यसंस्कार केले. नवऱ्याला अटक झाली. नवरा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये आहे, आई तर निघून गेली. प्रश्न असा आहे, 5 वर्ष वयाचा लंकेश आणि 2 वर्ष वयाची त्रिशा यांना सांभाळायचं कोणी? शिकवायचं कोणी? जगवायचं कोणी? अभिमानानं सांगतो, मागच्या 6 वर्षापासून त्यांना सांभाळायचं, शिकवायचं काम आम्ही करतोय का? आमची पोरं आहेत.
आमची पोरं आहेत, त्यांना कोणी नाही, त्यांना सांभाळायचं काम समाज संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि या मुलांकरता नाशिक जिल्ह्यामध्ये शिवाधार नावाचं वसतिगृह, त्याचं भूमिपूजन आता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही केलंय. आणि त्या भूमिपूजन करून त्या ठिकाणी 100 मुलांचं राहणं खाणं शिक्षण मोफत होईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी चालू केली आहे. म्हणजे ही सगळ्या जातीची सगळ्या धर्माची मुलं आहेत. हे एकट्याचं काम नाही, मला माहिती आहे समाजाच्या मदतीशिवाय हे काम शक्य नाही. होईल. आज सूर्यकांत भाऊ आहे, धर्मवीर भाऊ आहे, आमचे भाऊसाहेब आहेत, आभाळाच्या उंचीच्या अशी सगळे व्यंकटेश भाऊ आहेत, अशी सगळी माणसं सोबत आहेत. हे काम आम्ही करू. पण माझी तुम्हाला विनंती आहे, हे तुम्ही करू शकत नाहीत ना, तुम्ही एक करा. तुम्ही आपल्या पोराला वाचायला शिकवा, आपल्या पोरांना अभ्यासायला शिकवा. घरातला 1 तास. कोल्हापूर जिल्ह्यामधलं एक उदाहरण मला आवर्जून आठवून तुम्हाला सांगावंसं वाटतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव माझ्या लक्षात येत नाही, पण त्या गावामध्ये ताई 7 वाजले ना सायंकाळचे, तर गावामध्ये एक गजर केला जातो, भोंगा वाजतो. तो भोंगा वाजला का आईनं टीव्ही बंद करायचा, बापानं हातातला मोबाईल बाजूला ठेवायचा, 7च्या आत आईनं स्वयंपाक उरकायचा आणि मुलांनी दप्तर काढायचं, आईबापानं पुस्तक वाचायला घ्यायचं आणि मुलांनी आईबापाच्या समोर अभ्यास करायचा. 9 वाजता दुसरा भोंगा वाजतो, तोपर्यंत कुणी मोबाईलला स्पर्श करायचा नाही, कुणी टीव्ही चालू करायचा नाही. आईबापानं वाचन करायचा आणि पोरांनी अभ्यास करायचा. ती 2 तास दिवसामधून आईबापानं पोरांना द्यायची. हा साधा सोपा नियम त्या गावानं लावून घेतला. जिल्ह्याच्या कलेक्टरला तिथं जावं लागलं आणि गावाची दखल घ्यावी लागली. आम्ही आपल्या घरामध्ये हा प्रयोग करू शकतो ना, आणि तो करायचा असेल ना, तर माझी आवर्जून अजून एक विनंती तुम्हाला आहे की समाजामध्ये मुलांना आणायला शिकलं पाहिजे. आज माझ्या मुलाची परीक्षा परवा संपली, माझ्या मुलाला घेऊन आलो का, समाज समजला पाहिजे ना. ठीक आहे, त्याला काय भाषणातलं कळेल का नाही कळेल भाग वेगळा आहे, किती डोक्यावरून जाईल भाग वेगळा आहे, पण किमान काही शब्द कानावर तर पडतील. कारण माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आम्ही आमचा मुलगा 24 तासामध्ये जिवंत अवस्थेमध्ये, म्हणजे झोपेचे तुम्ही 8 तास 10 तास सोडून द्या, 14 तासामध्ये मुलगा घरामध्ये फक्त 4 तास असतो. 4 बरोबर आहे, 4च तास ताई. त्या 4 तासाकरता आईबाप अख्खं आयुष्य खर्च घालतात. 4 तासामध्ये त्याला कपडे कोणते पाहिजे, त्याला शूज कोणते पाहिजे, त्याला सॉक्स कोणते पाहिजे, त्याला खायला काय आवडतं, काय जे पाहिजे ते त्या 4 तासाकरता आम्ही देतो. आणि त्या 4 तासामध्ये आम्ही त्याला पाहिजे ते करून देतो, पाहिजे ते घेऊन देतो. पण मुलगा समाजामध्ये 10 तास असतो. त्या समाजाकरता आम्ही किती वेळ देतो? कारण मुलगा शिवी घरामध्ये नाही शिकत, मुलगा शिवी समाजामध्ये शिकतो. मग समाज सुधरवायचा आहे का घर सुधरवायचं आहे, ही सुरुवात आम्हाला करावी लागेल. मग त्याकरता पहिल्यांदा समाज सुधरवावा लागेल. मग समाज सुधरवायचा असेल तर समाज जोडणारी माणसं घेऊन आम्हाला काम करावी लागेल. आणि मी पुन्हा राऊंड ऑफ तिथंच येतो की भाऊ, माणसं जोडणारी माणसं उभी करून समाज जोडूया. आणि या लातूरच्या मातीमधून, लातूर ही एक वेगळी क्रांतिकारी माती आहे. लातूरनं अख्ख्या महाराष्ट्राला लातूर पॅटर्न शिकवला, सगळ्यांनी सांगितलं. पण लातूर पॅटर्नचं नाव मधल्या काळामध्ये खराब झालं होतं. हे मी जाणीवपूर्वक जबाबदारीनं या प्रमुख वक्ता म्हणून सांगतो. ते दुरुस्त करायचं काम जर तुमच्या माध्यमातून होतंय तर मी तुमचा सगळ्यांचा लहान भाऊ म्हणून राज्यभर तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही अभिमानास्पद काम पूर्वीही करत होतात, इथून पुढच्या काळातही तुमच्या माध्यमातून असंच काम होत राहील हा विश्वास आजच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि गालिबनं एक सांगितलंय, तेवढं सांगतो आणि थांबतो की गालिब म्हणतो कि जिस शहर में बारिश ना हो वहां की फसलें खराब होती है, जिस शहर में बारिश ना हो वहां की फसलें खराब होती है, और जिस समाज को अपना इतिहास ना पता हो उनकी नस्लें बर्बाद होती है. आमचा इतिहास आम्हाला माहित असायला हवा, आमच्या परंपरा माहित असायला हव्यात. मला माहिती आहे बोलण्यासारखं बरंच आहे, आपलं अजूनही चालू राहिलं तर तुम्ही म्हणाल चालू द्या आपलं बरं आहे. म्हणजे ते मलाही आहेत, पण आता प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. पण स्त्रियांचा सन्मान, कारण मी बऱ्याचदा सांगतो भाऊ, काय होतं, पिक्चर असला 3 तास, नाटक असलं 2 तास, प्रवचन असलं 1 तास, कीर्तन असलं 2 तास, व्याख्यान असलं पाऊण तास 1 तास, आणि तमाशा असला तर सारी रात. आपला काही तमाशा नाही, कुठंतरी थांबायला पाहिजे. पण तरी सुद्धा आजच्या निमित्तानं, आता मगाशी तमाशाचा विषय निघाला म्हणून सांगतो की तमाशा आज स्त्रियांचा सन्मान या ठिकाणी केला. असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी अभिमानास्पद कामगिरी केली नाही. आज या ठिकाणी आम्ही सगळे बाजूला बसलो होतो. मध्यभागीची जी चेअर आहे ती आदरणीय वर्षा ठाकूर मॅडम यांना दिली. कशा करता? केवळ एक स्त्री म्हणून दिली नाही, तर त्या जिल्ह्याच्या प्रमुख आहेत. जिल्ह्याचं प्रथम स्थान एका स्त्रीकडे आहे. जिल्ह्यात देशाचं प्रथम स्थान द्रौपदी मुर्मू नावाच्या एका स्त्रीकडे आहे. म्हणजे स्त्रियांनी काय केलंय, आतापर्यंत सर्वोच्च कामगिरी केली आहे. मी मगाशी तुम्हाला तमाशा म्हटलो, विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्यावर मी लिखाण केलंय. मगाशी अलकाताई वाचलं असेल, विठाबाई भाऊमांग नारायणगावकर भारतामधली पहिली स्त्री आहे की ज्या स्त्रीला राष्ट्रपती पदक मिळालंय तमाशा क्षेत्रामध्ये. आता तमाशा म्हटलं का आमची लोक नाक मुरडतात, नाही, संघर्ष आहे.
स्त्रियांच्या वाट्याला घरामध्ये जेवढा संघर्ष आहे ना तेवढा संघर्ष बाहेर पण आहे. विठाबाई भाऊमांग नारायण गावकर पंढरपूरमध्ये इंद्रायणी भीमा नदीच्या काठावरती तमाशाचा फड पडलाय. 9वा महिना लागलाय, 9वा महिना. आणि 2 गाणी नाचल्यानंतर अचानक पोटामध्ये कळ यायला लागली. विठाबाई मागा आल्यात आणि मागा आल्यानंतर सुईन जवळ आली. सुईन म्हटली, विठा तुझ्या पोटातलं बाळ आहे, तुला बहुतेक तू आता काही वेळानंतर बाळांत होशील. आणि मग विठाबाईला प्रस्तुती वेदना चालू झाल्या आणि तमाशा बाहेर चालू असताना आतमधल्या साईडला विठाबाईनं एका मुलीला जन्म दिला. पण 2 तास झाले विठाबाई नाचायला काही येत नाही म्हटल्यावर लोकांनी फड पेटवायला सुरुवात केली आहे, लोकांनी जाळायला सुरुवात केली आहे. आणि ती बातमी विठाबाईच्या कानावर आली. विठाबाईनं तसंच पोरगी बाजूला टाकली, पोट बांधलं आणि पोट बांधून विठाबाई तमाशाच्या फडावर नाचायला उभी राहिली. नाचल्यावर लोकांना सांगितलं की हे बघा, मागच्या 2 तासापूर्वी मी एका मुलीला जन्म दिलाय आणि त्या मुलीला जन्म दिल्यामुळे मला नाचता येत नव्हतं आणि म्हणून मी आतापर्यंत येत नव्हती. मी आता नाचलीय, पण मला माफ करा, मी आत्ताच बाळान झालीय, आता पुढे नाचता येणार नाही. लोकांनी उभं राहून सॅल्यूट केला. हे कर्तृत्व आहे स्त्रियांचं. असं एक क्षेत्र उरलेलं नाही की ज्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आबाळाला हात लावला नाही. आपल्या माध्यमातून सुद्धा असाच आबाळाला हात लागत राहो या शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आपण बराच वेळ मला सहन केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि पुनश्च एकदा थांबतो. धन्यवाद. ओम नमो नारायण. थँक्यू.